श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 657. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये राजा जनकाची ही अंतःकरणाची अवस्था जी गोस्वामीजींनी पाहिलेली आहे. जेव्हा मुनी वसिष्ठ राजा जनकाला अंतःकरणामध्ये धैर्य धारण करा हे सांगतायत, त्यावेळेला राजा जनकाच्या हृदयामध्ये हा असलेला दुःखाचा सागर हे सामान्य जीवांसारखं दुःख नसून ते एक संत हृदयाची करुणा होते, जी अकारण दुसऱ्याच्या दुःखांना पाहून द्रवित होणारी. अशा या करुणा सागराचं हे वर्णन राजा जनकाच्या हृदयाच्या रूपाने गोस्वामीजींनी आपल्या समोर ठेवलं. तत्पश्चात राजा जनकाला वेगवेगळ्या पद्धतीने मुनी वसिष्ठांनी इतिहासामधले दाखले दिले. सर्वजण थोड्या वेळाने पयस्विनी नदीमध्ये येऊन स्नान करतायत आणि एका वटवृक्षाखाली सर्वजण मौन धारण करून बसून राहतात. तो अख्खा दिवस भोजन फार लांबची गोष्ट आहे. साधं जल देखील कुठलाही अयोध्यावासी किंवा जनकपूरवासी घेत नाही. आणि ती अख्खा दिवस आणि रात्र हा सर्व समाज अशा पद्धतीने बसून मौन रूपामध्ये राजा दशरथांचं स्मरण करतो. इथून पुढचा कथासंवाद गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. जे महिसूर दशरथ पुरवासी, जे मिथिलापति नगर निवासी, हंस बंस गुर जनक पुरोधा, जिन जगमगु परमारथ सोधा, लगे कहन उपदेश अनेका, सहित धर्म नय बिरति विवेका, कौशिक कही कही कथा पुरानी, समुझाई सब सभा सुबानी, तब रघुनाथ कौशिक ही कहेऊ, नाथ काली जल बिनु सबु रहेऊ, मुनि कह उचित कहत रघुराई, गयऊ बीती दिन पहर अढ़ाई, ऋषि रुख लखी कह तेरहु तिराजू, इहाँ उचित नहीं असन अनाजू, कहाँ भूप भल सब ही सुहाना, पाई रजायसु चले नहाना, तेहि अवसर फल फूल दल मूल अनेक प्रकार, लई आए बनचर विपुल भरी भरी कांवरी भार, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनहो, हा पूर्ण दिवस आणि रात्र समस्त अयोध्यावासी आणि या जनकपूरवासियांनी या वटवृक्षाखाली मौन धारण करून व्यतीत केली. सर्व जणांच्या हृदयामध्ये राजा दशरथाच्या निधनाच्या दुःखाची छाया होती.
असा बराच काळ मौनामध्ये गेला. प्रातःकाळ झालेली आहे. सर्वांनी त्या मौन अवस्थेमध्येच प्रातःकाळी स्नान केलं आणि तत्पश्चात जेव्हा त्यांच्या या शरीराची ही दौर्बल्यता, त्यांच्या मनाची ही उदासीन अवस्था, जेव्हा उभय नगरवासियांपैकी जे गुरुपदाचे अधिकारी आहेत अशा मुनी वसिष्ठ शतानंदांनी पाहिली, तेव्हा त्यांनी आता या सर्व समाजाला थोडासा आधार देण्याच्या दृष्टीने संवाद करायला सुरुवात केलेली आहे. गोस्वामीजी म्हणतात, हंस बंस गुर जनक पुरोधा, जिन जग मगु परमार्थ शोधा. परमार्थाचा हा मार्ग, या परमार्थाच्या मार्गामध्ये उपदेश करणं हे अत्यंत सोपं असतं. बघा, आपणही बघतो ना समाज जीवनामध्ये, जेव्हा एखादा दुःखद प्रसंग येतो तेव्हा त्या प्रसंगामध्ये आपल्याला अनेक जण आता झालं गेलं विसरून जा, आता परत उभारीला लागा, अशा पद्धतीने उपदेश करत असतात. अर्थात त्यांचं हित आपलं व्हावं हीच भूमिका असते, यात काही शंका नाही. परंतु त्यांचे शब्द आपल्याला विशेषतः आधार देऊ शकत नाहीत. काय असेल बरं याचं कारण? श्री महाराज आपल्याला प्रवचनांमधून त्याचं कारण सांगतात. एकदा एका व्यक्तीचे पैसे बुडतात आणि त्यामुळं तो अत्यंत निराश झालेला असतो. त्यावेळेला त्याला त्याचा मित्र पत्र लिहितो आणि हे सर्व कसं नश्वर आहे, या सर्व गोष्टी येतात आणि जातात, अशा पद्धतीने उपदेशपर पत्र त्या मित्राने आपल्या आघात झालेल्या मित्रास लिहून पाठवलं. काही दिवसानंतर अशी गोष्ट झाली की ज्याने पत्र लिहून उपदेश केला होता त्याच्यावरतीच संकट आलं. त्याचं काहीतरी घर जळालं म्हणा किंवा व्यवहारामध्ये खोट आली म्हणा, तो मनुष्य मग आपलं डोकं बडवून घेऊ लागला. तेव्हा त्या मित्राने केवळ त्याचं जे पत्र होतं जुनं लिहिलेलं तेच त्याला दाखवलं. बघा गंमत कशी आहे की मनुष्य उपदेश हा अत्यंत सहजपणे देऊ शकतो, परंतु तशी परिस्थिती जेव्हा स्वतःवरती येते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तो स्वतःच्या मनाला सांभाळू शकत नाही. ही आमच्या सामान्य जीवाची अवस्था आहे आणि त्यामुळे आमचा उपदेश हा जनमानसाला आधार देऊ शकत नाही. बघा, गोस्वामीजी म्हणतायत की या समाजाला आधार देण्यासाठी वसिष्ठ आणि जनक राजाचे पुरोहित शतानंदजी हे पुढे सरसावलेले आहेत. मग परमार्थाचा अधिकारी कोण? आपल्याला आठवत असेल की जेव्हा राजा दशरथाने देह ठेवला तेव्हा मुनी वसिष्ठांनी दुसऱ्या दिवशी येऊन सर्व अयोध्यावासियांची समजूत काढली आणि सर्वांना शांत केलं. त्या ठिकाणी गोस्वामीजींनी एक सुंदर शब्द वसिष्ठांसाठी लिहून ठेवला होता, निज विज्ञान प्रकाशा. स्वतःचं विज्ञान रूपी ज्ञानाच्या प्रकाशाने वसिष्ठांनी सर्व समाजाला शांत केलं. सज्जनो, ज्याने परमार्थामध्ये उपदेश करायचा आहे त्याने ती परिस्थिती स्वतः अनुभवायला हवी. त्या परिस्थितीमध्ये त्याने स्वतःला सांभाळायला हवं. ती नश्वरता त्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवाला आणून आचरणात उतरवायला हवी आणि मग लोकांना सांगायला हवी. केवळ पुस्तकांच्या आधाराने, केवळ कुठल्या तरी ग्रंथाच्या आधाराने मनुष्य जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये केवळ त्याचं पांडित्य दिसून येतं. आणि म्हणून समर्थ देखील दासबोधामध्ये आपल्याला हेच सांगतात की जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. परमार्थ हा सर्व स्वानुभूतीचा प्रांत आहे. दुःखाचा प्याला तुम्ही कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये स्वीकारता, यामध्ये सर्व परमार्थाचं विज्ञान सामावलेलं आहे.
मुनी वसिष्ठांनी निज विज्ञान प्रकाशा या रूपाने जेव्हा या दुःखावरती आपल्या शब्दांच्या आधाराने फुंकर घातली, तेव्हा अयोध्यावासियांना धीर आला. कारण यामध्ये मुनी वसिष्ठांचा स्वतःच्या जीवनाचा अनुभव होता. त्यामुळे सज्जनो, परमार्थामध्ये खरं सांगायचं झालं तर ज्याने जीवन खऱ्या अर्थाने जाणलंय, त्यामुळे तो एक वेळ कदाचित पंडित नसेल, त्याच्याकडे शब्द पांडित्य नसेल, त्याच्याकडे कदाचित ग्रंथाधार नसतील, परंतु ज्याचं मन या सर्व संसार दुःखांच्या आधाराने या त्रिविध तापांमध्ये होरपळून या समस्त विश्वाची आणि आपल्या आयुष्याची नश्वरता जाणून जो आपल्या जीवनामध्ये जगत असतो, तोच परमार्थामध्ये उपदेश करण्यासाठी अधिकारी ठरतो. त्याच्या शब्दांच्या मध्येच ती ताकद येते. बघा, संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधला एखादा कुठलाही अभंग जर आपण निवडला तर कदाचित कवित्वाच्या दृष्टीने जर आपण त्याचा विचार केला तर ते कवित्व हे कदाचित आज जे पांडित्यरूपी कविताकार आहेत त्यांच्या कवित्वाच्या पुढे कदाचित ते शब्द आपल्याला फिके वाटतील. परंतु संत तुकाराम महाराजांचा एखादा अभंग त्यांच्या शब्दामध्ये जेव्हा आम्ही आळवतो, तेव्हा त्या शब्दांमध्ये जो रस निर्माण होतो ते एखाद्या कवयित्रीच्या किंवा कविताकाराच्या शब्दांमध्ये आपल्याला सापडत नाही. कारण संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ स्वानुभूतीवरती अवलंबून होते. या संसार दुःखाला ज्यांनी अगदी जवळून अनुभवलं होतं, त्या शब्दांचा संपूर्ण रस संत तुकाराम महाराजांच्या या शब्दांमध्ये उतरला होता. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतायत की या सभेला केवळ तेच मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी आहेत जिन जग मगु परमार्थ शोधा, ज्यांनी या परमार्थाचा मार्ग अनुभवलाय. हे जग नश्वर आहे, हा पैसा अडका सर्व मिथ्या आहे, अशा पद्धतीने या जगाने कधीच या माईक असलेल्या गोष्टींचा त्याग केलेला नाही, कधीच नाही. किंबहुना त्याच्या संवेदनांच्या जवळ जाऊन त्याला जोपर्यंत ती व्यक्ती आपली कोणीतरी जवळची आहे हे अंतःकरणाला जाणत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या शब्दांवरती त्याचा विश्वासच बसत नाही. बघा, श्री महाराजांच्या प्रवचनाच्या नित्य पुस्तकांमध्ये काय किंवा जे वाणी रूपामध्ये श्री महाराजांचे ऑडिओज जे थोड्याफार प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये श्री महाराज खरं तर सर्वसामान्यांसारख्याच गोष्टी आपल्याला सांगतात. परंतु त्यामध्ये या बरं बाळ, हे जे शेवटचं बाळ या शब्दामध्ये प्रेम आहे, जी आत्मीयता आहे, त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला अगदी आपल्या घरातली आपली निकटची कोणीतरी वाटते. आणि त्यामुळे त्याचे शब्द जे आम्हाला आधार देतात, ती आधार कित्येकदा रक्ताच्या नात्यांमधल्या शब्दांमध्ये देखील आपल्याला जाणवत नाही. हा परमार्थाचा मार्ग ज्यांनी अनुभवला आहे अशा व्यक्तीची खूणगाठ आहे. आता परवाच आपल्या श्री महाराजांच्या या नाम संप्रदायामधल्या सर्वांना अत्यंत मातृवत्सल भावनेने प्रेम देणाऱ्या आमच्या शालिनीताई गोखले काकू, आम्ही ज्यांना प्रेमाने आजी म्हणायचो, अशा आमच्या शालिनीताईंनी देह ठेवला. पूज्य तात्यासाहेब केतकर अर्थातच वाणी रूपातल्या महाराजांचा बराच काळ सहवास लाभलेला आणि त्यातच गोसी गोखलेंसारखे ज्यांचे पती, ज्यांची श्री महाराजांवरती अनन्यसाधारण श्रद्धा आणि त्यामुळं आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यापर्यंत ज्यांची प्रसन्नता, ज्यांच्या या शब्दांमध्ये देखील एक ममत्व आल्या गेल्या प्रत्येकाला जाणवायचं.
सज्जनो, अशा व्यक्तीची प्रसन्नता ही अनेक नवेदित मंडळींना, तरुण मंडळींना एक स्फुरण देते या साधन मार्गावरती पुढे जाण्यासाठी. ज्यांनी या सत्पुरुषांचा सहवास अनुभवलेला असतो, अशा या सत्पुरुषांच्या सहवासामुळं त्यांचा देखील एक लोह परिसाची न साहे उपमा, त्या पद्धतीने त्यांना देखील तो परिस स्पर्श स्वाभाविकपणे प्राप्त झालेला असतो. खरोखर या परमार्थ मार्गामध्ये जे हे दीपस्तंभासारखी व्यक्तित्व आहेत, ज्यांच्या प्रकाशामध्ये आमच्यासारख्या मंडळींना चालण्यासाठी मार्ग दिसू शकतो, हाच खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये व्यक्तीला पुढे नेत राहतो. बघा, गोस्वामीजी त्यामुळं या सर्व समाजाकडे पाहतायत आणि तिथं मुनी वसिष्ठ आणि शतानंद या दोन व्यक्तित्वांच्या आधाराने, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींच्या आधाराने समाजाची ही एक मानसिक बैठक तयार करण्याची ही संवाद प्रक्रिया तिथं सुरू होते. त्यांच्या सर्व संवादामध्ये 4 अंग होती प्रामुख्याने. लगे कहन उपदेश अनेका, सहित धर्म नय बिरती बिबेका. त्या संवादामधून धर्म, नीती, वैराग्य आणि विवेक या 4 गोष्टींचा उपदेश सर्व समाजाला हे परमार्थातले अधिकारी मंडळी करू लागलेले आहेत. जीवनाला अर्थातच त्यामध्येही आपल्या मानसिक स्थितीला सांभाळण्यासाठी जसे चौरंगाचे 4 पाय हे समसमान असावे लागतात ना सज्जनो, त्याप्रमाणे मनुष्याचा जोपर्यंत या मनाला या 4 गोष्टींचा आधार आहे, हे मन या चौरंगावरती स्थिर आहे. कुठला चौरंग? धर्म, नीती, वैराग्य आणि विवेकाचा चौरंग. जेव्हा मन हे वैराग्यामध्ये भरकटू लागतं, त्यावेळेला विवेक वैराग्याला आपल्या सर्व कर्तव्यांची देखील आठवण करून देतो. विवेक, वैराग्य समसमान प्रमाणामध्ये राहतात. जेव्हा धर्म आणि नीती, खरं तर या दोन्ही परस्पर पूरक गोष्टी आहेत, परंतु कित्येकदा शास्त्र अध्ययन नीट न झाल्यामुळं धर्म आणि नीतीच्या मध्ये मनुष्य स्वतःच्याच गैरसमजुतीमध्ये अंतर निर्माण करतो आणि स्वतःच्या विचारांमध्ये गुरफटून जातो. त्यावेळेला धर्म आणि नीतींमध्ये देखील एक परस्पर सामंजस्य विवेकाच्या भूमिकेतून येतं. आज आमच्या सर्वांची मनं अस्वस्थ का आहेत? कारण कदाचित कुठल्या तरी पायाची लांबी कमी जास्त झालेली आहे. कुठेतरी विवेक हा आमचा पांगळा झालेला आहे. कुठेतरी वैराग्याच्या नावाखाली आम्ही कुठल्या तरी चुकीच्याच प्रांतांमध्ये पडलेलो आहोत. कुठेतरी धर्माची व्याख्या आम्ही चुकीच्या अंतःकरणात धरून बसलेलो आहोत. आणि कधी कधी नीती ही आम्ही समाजाच्या आचरणाच्या आधाराने ठरवतो. नीतीची मूल्य ही कधीही काळानुसार बदलत नाहीत. नीती ही निश्चितच मनुष्याला मानवत्व प्रदान करत असते. बघा, आपल्या केरळ राज्यामध्ये 100% सुशिक्षित लोक राहतात. हे आपण अत्यंत अभिमानाने सांगतो. अभिमानाची गोष्ट देखील आहे ती. या केरळ राज्याच्या भूमीला लँड ऑफ गॉड, देवांची भूमी अशा रीतीने गौरवान्वित केलं जातं. परंतु ही 100% सुशिक्षित असलेली या देवांच्या भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंतरंगामध्ये असलेली ही पाशवी राक्षसी वृत्ती जेव्हा आपण पाहतो, की जेव्हा एक हत्तीण भुकेच्या पोटी मानवाकडे काहीतरी खायला मिळेल या आशेने येते आणि लोक तिला मुद्दामून अननसामध्ये दारू मिश्रित करून तिच्या पोटामध्ये ढकलून देतात, जी या फटाक्यांची दारू. आणि त्या आधाराने ही गाभीण असलेली हत्तीण आपल्या पोटातल्या गर्भासमवेत 3 दिवस पाण्यामध्ये उभं राहून आपल्या स्वतःचा देह सोडते. ही कुठल्या मनुष्याच्या नीती आचरणामध्ये बसणारी गोष्ट आहे? कुठल्या धर्मामध्ये बसणारी गोष्ट आहे सज्जनो? शिक्षण आम्हाला धर्म शिकवत नाही.
शिक्षण आम्हाला नीती शिकवत नाही. शिक्षण आमच्या अंतरंगात विवेक किंवा वैराग्य काहीच निर्माण करत नाही. या सर्व गोष्टींचा जेवढा निषेध व्हावा तेवढा कमीच आहे, कारण मनुष्यामध्ये खरं तर हा पशूच लपलेला आहे, याच जणू काही दर्शन या सर्व घटनांमधून आपल्याला होतं. सद्गुरूच्याकडे आल्यानंतर सद्गुरू जीवनाच्या या 4 अंगांना नीट अभ्यासून आम्हाला एक समत्व जीवनाला मिळवून देतो आणि या समत्वावरतीच आमचं मन स्थिर होऊ शकतं. बघा, सदाचार हा थोर सांडू नये तो. का समर्थ आपल्याला सदाचाराची सतत आठवण करून देतात? ती याच्यासाठी की जर तुझा सदाचार नसेल तर तुझं मन कसं स्थिर राहणार बाळा, आणि ते मन रामापर्यंत तुला कसं नेणार? आज कुठलं शाळेतलं पुस्तक 100 पैकी 100 मार्क मिळवले तरी सदाचार या गोष्टीला जीवनामध्ये उतरवू शकत नाही. हेच आमच्या शिक्षण पद्धतीचं वैषम्य आहे. कारण शेवटी शिकवणारा शिक्षक देखील जीवनाच्या या सर्व अंगांची अनुभूती घेतलेला पाहिजे ना. आणि चित्रकूट पर्वतावरती एक विलक्षण अशा या अधिकारी लोकांची ही मांदियाळी जमलेली आहे. सज्जनो, कदाचित आपल्या लक्षात आलं नसेल, इथं आणखीन एक व्यक्तित्व उपस्थित आहे. मला देखील क्षमा करा, कारण मला देखील जेव्हा हा दोहा वाचला, ही चौपाई वाचली, तेव्हा लक्षात आलं की अरे, इथं प्रत्यक्ष विश्वामित्र मुनी देखील आलेले आहेत. राजा जनकाच्या समवेत विश्वामित्र मुनी देखील मिथिला नगरीतून चित्रकूटला प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलेले. तेच विश्वामित्र मुनी ज्यांनी लहान वयामध्ये रामाला आणि भरताला दशरथांकडून मागून घेतलं आणि त्यांच्या या कर्तृत्वाला या समस्त विश्वाच्या नाट्यभूमी समोर आणून उभं केलं. प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचा या स्वयंवराच्या आधाराने हा झालेला विवाह, ही सर्व या विश्वामित्रांची कृपा होती. ज्या विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांचं हे प्रागट्य या विश्वासमोर आणलं, ते विश्वामित्र मुनी देखील जनकाच्या समवेत इथं आलेले. आणि विश्वामित्रांचं नाव येताच माझ्या मनामध्ये बालकांड फिरू लागलं. आणि बालकांडामध्ये शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर आला, जेव्हा राजा दशरथ आपल्या सर्व संपत्ती मुला बाळांच्या समवेत विश्वामित्र च्या चरणी नतमस्तक होतोय. आणि तेव्हा तो म्हणतो की माझ्या मुलांना आपण सांभाळा, या सर्व धनसंपदेच्या सहित मी आपल्याला शरण आलोय. आणि त्यामुळे विश्वामित्र मुनींची ही एक नैतिक जबाबदारी होती की अयोध्येमधल्या या 4 भावंडांना सांभाळणं. राजा दशरथाला हा केवळ दिलेला मौन आशीर्वाद नव्हता. गुरु आशीर्वाद नुसता देतो नाही, गुरु त्या आशीर्वादाच्या बरोबर ती जबाबदारी देखील स्वीकारतो. सज्जनो, सद्गुरू होण्याची घाई फार लोकांना असते, परंतु एक लक्षात घ्या, सद्गुरू होणं म्हणजे आपल्याला शरण आलेल्या जीवाचं प्रारब्ध स्वीकारणं आहे. आहे का आपली तयारी प्रारब्ध स्वीकारायची? एखाद्या जीवानी जरी तिखटाचे लाडू, कोळशाचे निखारे खायला घातले, तरी तिच्या मुलीचं बाळांपण करताना तिच्या सर्व वेदना स्वतःकडे घेऊन तिला काही त्रास होणार नाही, हे अमानित्व हे या सद्गुरुपदामध्ये असतं. आणि त्यामुळे विश्वामित्रांना ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्याची खूण वनामध्ये लागली आणि ते अयोध्येला आले, त्याचप्रमाणे त्या विश्वामित्रांना अयोध्येमध्ये सर्व काही अलबेल नाहीये. आणि त्यामुळं तो समाचार जनकपूरच्या माध्यमातून त्यांनी घेतला आणि ते राजा जनकाच्या बरोबर इथं चित्रकूटाला आले. ही या विश्वामित्रांच्या नैतिक जबाबदारीची एक विलक्षण खूण. सद्गुरूचं किती बारीक लक्ष असतं आपल्या जीवनाकडं, याची एक सुंदर खूण आपल्याला या विश्वामित्रांच्या उपस्थितीच्या आधाराने कळते. विश्वामित्रांनी देखील सर्व सभेला उपदेश केला.
सर्वांच्या मनाला बळ दिलं, धारिष्ट दिलं. अशी वडीलधारी मंडळी जेव्हा या सभेमध्ये असतात तेव्हा त्यांच्या अस्तित्वानेच बऱ्याचदा जगण्याला आधार मिळतो, हुरूप येतो. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांच्याकडे पाहिलं. प्रभू रामचंद्र हे करुणा सिंधू आहेत. आपल्या समवेत आलेले आणि जनकपूरवरून एवढं अंतर चालत आलेली मंडळी आणि ही सर्व लोक कालपासून या दुःखद प्रसंगामध्ये अन्न सोडा, पाणी देखील जे प्राशन करत नाहीयेत आणि ही लोक सर्व अशीच बसून आहेत, हे जेव्हा प्रभू रामचंद्रांचं हृदय जाणतंय त्यावेळेला ते विश्वामित्रांच्या जवळ बघतायत आणि म्हणतायत, प्रभू हे नाथ, नाथ काली जल बिनु सबू रहे हो. कालपासून सर्व लोक पाण्याशिवाय आपल्या समवेत बसून आहेत. प्रभू त्यांनी आता काहीतरी आहार केला पाहिजे. विश्वामित्रांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांची ही वाणी ऐकली त्या सरशी ते म्हणाले, मुनी कह उचित कहत रघुराई, गयऊ बीती दिन पहर अढाई. रामा, तू अगदी योग्य म्हणतोयस. अरे केवळ कालचाच दिवस नाही, कालचा अख्खा दिवस, रात्र आणि आजच्या दिवसाचा देखील 2.5 प्रहर आता संपून गेला. अजूनही यापैकी कोणीही अन्न पाण्याचं नाव देखील काढत नाहीये. आणि त्यामुळं अशा प्रसंगी स्वतःच्या दुःखाला दूर करून आपल्या या सर्व जनमानसांना एकवटून त्यांच्या जीवाला धैर्य मिळेल असं आचरण हेच प्रभू रामचंद्रांचं देखील ब्रीद आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र विश्वामित्रांच्या माध्यमातून म्हणतायत की नाथ, सर्व मंडळी अत्यंत या अन्न पाण्या विण्या वाचून दुर्बल झालेली आहेत. तेव्हा हे प्रभू, आपण इथं त्यांना काही ना काहीतरी आहार द्यायला हवा. विश्वामित्रांचं अनुमोदन मिळालंय आणि त्यामुळं खरं तर या सर्व सभेमध्ये ते अन्न त्यांनी तिथंच ग्रहण करणं हे स्वाभाविक होतं. परंतु त्याच क्षणी विदेही राजा जनक सभेमध्ये म्हणतोय की आपण जो प्रस्ताव दिला की सर्वांनी थोडंसं तरी आता अन्न पाणी ग्रहण केलं पाहिजे, ते अत्यंत योग्य आहे. परंतु हे नाथ, इहा उचित नाही असन अनाजो. आपण ज्या या वटवृक्षाखाली बसलेलो आहोत, या ठिकाणी अन्न पाणी ग्रहण करणं उचित ठरणार नाही. अशा रीतीने राजाने अत्यंत सुंदर असं वचन उच्चारलं आणि सर्वजण राजाचा हा रोख पाहून पुनश्च एकदा स्नानासाठी गेलेले आहेत. काय असेल नेमकं राजा जनकाचं म्हणणं? मी मानस पियुष देखील बघितलं. अर्थात प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं स्वागत आहेत, परंतु प्रत्येकाचे विचार एकमेकांना भावार्थ रूपाने योग्य वाटतीलच असं नाही. मानस पियुषकार म्हणतं की प्रभू रामचंद्र हे कंदमुळं फळं खाणारे होते, इतर समाज हा अन्न खाणारा होता, जे कदाचित शिजवलेलं असेल. अशा ठिकाणी एकत्रितपणे हे अन्न खाणं योग्य नाही, असा विचार राजा जनकाने तिथं मांडलाय. असू शकेल, ठीक आहे, परंतु मला असं वाटतंय की हे वटवृक्ष म्हणजे प्रत्यक्ष या महादेवाचं स्थान आहे. या वटवृक्षाच्या खाली या सीता माऊलीने बांधलेला हा चौथरा म्हणजे हे प्रत्यक्ष या भक्तीने बांधलेलं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून जिथं वसिष्ठ, शतानंद, विश्वामित्रांसारखे मुनी जीवनाचं तत्वज्ञान सांगतायत, ते हे व्यासपीठ आणि त्याच्या अवतीभोवती जमलेले हे सर्व जीव जे ज्ञानार्जन करत आहेत, व्यासपीठाच्या मर्यादा आहेत, ज्ञान ग्रहण करणाऱ्या लोकांच्या मर्यादा आहेत.
की अशा व्यासपीठाच्या ठिकाणी बसून कोणीही अन्न ग्रहण करणं चुकीचं ठरेल. आणि त्यामुळे राजा जनकाने सर्वांना सांगितलं की एकतर आम्ही या दुःखाच्या सावटाखाली राहून आमच्या या मनाला जी ग्लानी आणलेली आहे ती ग्लानी आम्हाला या संत वचनांच्या आधाराने त्यांनी स्नान घालून दूर केली. परंतु आता या देहाला आहार द्यायचा आहे, तेव्हा या देहाला पुनश्च एकदा आपण सुस्थितीमध्ये आणण्यासाठी, ताजतवानं करण्यासाठी, हे मनाचं असलेली उदासीनता सोडण्यासाठी पुनश्च एकदा स्नान करूयात आणि तत्पश्चात दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी बसून आपण भोजन करूयात. त्याप्रमाणे सर्व अयोध्यावासी आणि जनकपूरवासी स्नानासाठी गेले आणि ते स्नान करून येत नाही तोपर्यंत तेही अवसर फल फूल दल मूल अनेक प्रकार लई आये बनचर बिपुल भरी भरी कांवरी भार. हे सर्व वनवासी लोक या क्षणाचीच वाट पाहत होते की केव्हा जनकपूरच्या आणि अयोध्यावासियांना आपण काही आहारामध्ये देऊ शकतो. सर्व तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती आणि ज्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की आता हे स्नान केल्यानंतर आहार घेणार आहेत, त्याच क्षणी त्यांनी फळं, फुलं, पानं, कंदमुळं इत्यादी सर्व पाट्यांमधून, कावडींमधून भरभरून या वनवासी लोकांनी हे सर्व खाद्यपदार्थ या दोन्हीही नगरातल्या लोकांच्या क्षुधातृप्ततेसाठी आणलेले आहेत. सज्जनहो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.